अशा कुटुंबातील कर्त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना कोणत्याही अटी व चौकशीशिवाय ₹1 लाखाची आर्थिक मदत प्रचलित पद्धतीनुसार देण्यात येईल। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यापुढे कोणत्याही चौकशीशिवाय तात्काळ 1 लाखांची मदत मिळणार। कृषी मंत्री एकनाथ खडसेंची विधानसभेत घोषणा। तुम्ही 50-50 हजार कोटी रुपये कोणाला दिले त्यावेळेस नाही आठवले शेतकरी तुम्हाला? अरे 6,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्याला दिले आणि या ठिकाणी सांगता 50-50 हजार कोटी रुपयाची सूट ही तुम्ही त्या ठिकाणी इंडस्ट्रीला दिली, त्यावेळेस कुठे गेला होता तुझा धर्म? कर्जमाफीवरून विधानसभेत खडाजंगी। शेतकरी कर्जमाफी विरोधकांची मागणी तर मुख्यमंत्र्यांनी वाचला विरोधकांच्या चुकांचा पाढा। दुष्काळी गावांची तहान भागवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून अजून दमडीही नाही। बोर विहीरधारक शेतकऱ्यांवर आली कर्ज काढण्याची वेळ। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा। जमल्यास 7व्या वेतन आयोगाचे पैसेही द्या। नाना पाटेकरांचं सरकारला आवाहन। सांगलीत झोपडपट्टीतील घरातून सापडलेल्या 3 कोटी रुपये हवालाचे पोलीस चौकशीतून झालं स्पष्ट। आरोपीची चौकशी सुरू। उभं पीक पाण्याअभावी करपताना पाहून शेतकऱ्याला शेतातच आला हृदयविकाराचा झटका। गोंदियातील घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू। पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेला बिबट्या अडकला। रानडुकरासाठी लावलेल्या सापळ्यात प्राणीमित्र प्रसाद शिंदेंनी केली इंजेक्शन देऊन सुटका। कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात। जवळपास 4,000 लोकांनी घेतला नमन कलेचा आस्वाद। आणि कोकणचा हापूस निघाला युरोप वारीला। निर्यातीसाठी आंबा उत्पादकांकडून नोंदणी प्रक्रियेलाही प्रारंभ। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दुष्काळी मराठवाड्याचाच नुकतंच मंत्रिमंडळानं दौरा केलेला आहे। मंत्री परिषदही झाली आहे। मात्र प्रत्यक्षमध्ये दुष्काळग्रस्त तर सोडाच, मात्र या गावांची तहान भागवणाऱ्यांना सुद्धा बोर विहीर मालकांना एक दमडीही सरकारनं दिलेली नाही। त्यामुळे या विहिरी बोर धारकांवर आता कर्ज घेण्याची वेळ आली आहे। परभणी तालुक्यातील हे वडगाव सुकरे गाव। संपूर्ण गावात भीषण पाणी टंचाईच्या काळात मोलमजुरी करणाऱ्या राहीबाई यांच्या बोरला मात्र पाणी आहे। दुष्काळाच्या या घडीला संपूर्ण गावाला पाणी मिळतं ते राहीबाईंच्या बोरचं। मात्र मोलमजुरी करणाऱ्या राहीबाईंचा बोर सरकारनं ताब्यात घेतला, मात्र मोबदला आजवर दिलेला नाही। 6 महिन्यात अनेकदा हा बोर खराब झाला। राहीबाईंनी प्रसंगी नातेवाईकांकडून कर्ज घेऊन त्याची दुरुस्ती केली। सरकार दरबारी चक्रा मारून त्या आता थकल्यात। पैसे देत नाहीत काय ना, आम्हाला लोकांचे पैसे आणून आम्ही उचलून नीट करतात। 3 तास चालू राहते हापसा आमचा, रात्री चालू आहे। अजून काय आम्हाला कोणी दिलं नाही, काही नाही। 5 महिने झालं बिल निघालं नाही, त्याचं काही नाही। आम्ही 20,000 रुपये त्याला खर्च केलेला आहे आणि 1 रुपया आलेला नाही। आणि ते बिल काढायला गेले ते म्हणते आज काढू, उद्या काढू, 8 दिवसाला येतील पैसे, थोडं थांबा, गडबड करू नका असं म्हणते। सरपंचाला भेटलो ते म्हणते थांबा 8 दिवस। सरकारनं राहीबाईंना तातडीनं पैसे द्यावेत अशी मागणी गावकऱ्यांनी देखील केली आहे। गावात कोणाच्या बोरला पाणी नाही, काय नाही, यायचंच पाणी आहे आम्हाला। मग आम्ही इथलंच पाणी नेतो, सगळेजण सर्व गाव इथलं पाणी नेते, पाणीच नाही कुठं। दुष्काळामध्ये मंत्रालयापासून जिल्हा प्रशासनापर्यंत उपाययोजना करण्याऐवजी शेतकऱ्यांची थट्टाच करण्याचं काम राज्य शासन व प्रशासन करत आहे। परभणी जिल्ह्यातील जवळपास 750 विहीर व बोर अधिग्रहण करण्यात आलेले असताना या सर्व अधिग्रहण धारकांना मागच्या 8 महिन्यांपासून त्याचा मावेजाच मिळालेला नाही। कर्जमाफीवरून विधानसभेत रणकंदन होत असताना दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवणारे हात मात्र अजूनही कोरडेच आहेत। सत्ताधारी म्हणा की विरोधक, कुणालाही त्यांची पर्वा नाही। पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी।
असंच काहीसं चित्र औरंगाबादमध्येही पाहायला मिळतंय। आता शासनानं दुष्काळग्रस्त भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी काही खासगी विहिरी आणि बोरवेल्स ताब्यात घेतल्यात। शेतकऱ्यांनीही उदारमनानं पुण्याचं काम म्हणून विहिरी शासनाला दिल्यात। तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला पाणी न देता मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी शासनाला दिलंय। मात्र शासनानं विहीर आणि बोरवेल्सची बिलच ही शेतकऱ्यांना देण्यास आता टाळाटाळ केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील घाणे गावातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। राज्य सरकारने दुष्काळी भागात पाणी पुरवठ्यासाठी ज्या विहिरींना किंवा हातपंपांना पाणी असेल अशा खाजगी विहिरी आणि हातपंप अधिग्रहण केलेलं आहे, त्याच्यावर ताबा घेतलेला आहे आणि त्यातून पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी मोठ्या उदार मनानं आपलं पाणी देतोय, मात्र सरकार त्यांचं बिल गेल्या 4 ते 5 महिन्यापासून देत नाही। वेळ पडली तर कर्ज काढून विजेचं बिल भरतायत, मात्र जे पाणी नागरिकांना पुरवलं जातं त्यात खंड पडत नाही। मात्र शासनाच्या जो बिलाची रक्कम अदा करायला पाहिजे होती त्यामध्ये मात्र खंड पडलेला आहे। मी घाणे गावाच्या परिसरातील आहे, या ठिकाणीच विहीर आहे पाठीमागं, त्यांचे मालक आपल्यासोबत आहेत। दादा मला एक सांगा, काय अडचण आहे? तुम्ही तर पाणी देताय पुण्याचं काम म्हणून। मी गेल्या 1-2 महिन्यापासून या गावासाठी पाण्याच्या संदर्भात एक ग्रामपंचायत ठराव घेतला होता आणि मी गावाला पाणी देतोय, परंतु 2 महिन्यापासून मला या ठिकाणी बिल नाही आहे आणि माझा आता हा ऊस बघताय तुम्ही, हा पूर्णपणे आता 1 महिना तर गेला, आता पूर्ण दुसऱ्या महिन्यामध्ये हा पूर्ण ऊस निकामी होऊन जाईल। परंतु मला एक आवड म्हणून गावाचं एक प्रेम या ठिकाणी म्हणून मी आज गावासाठी पाणी दिलेलं आहे। माझे पिकं सोडून दिले, बैलाचा घास होता तो सोडून दिला आणि गावाच्या पुण्यासाठी मी पाणी दिलं, पण मला आतापर्यंत रुपया बी भेटला नाही। आणि मागचे 3 वर्ष झाले त्यावेळेस मी पाणी दिलं होतं, मला एकही बिल त्याचं पण भेटलं नाही। आणि आता परत ग्रामपंचायतीनं अधिकारानं ते अतिग्रहण करून आमचे पिकं सोडवण्याचं आम्हाला मजबूर केलं। विहिरीतलं पाणी तर घेऊन जाता रोज। पाण्याला काय त्यांची चपराशी लोक येतात, चालू करून जाता, पाणी काढून घेता आणि त्याच्यानंतर मग आम्हाला काही राहतच नाही। ते वीज बिल भरायला आम्हाला घरून भरावं लागतं, पैसे नसले तर व्याजाने काढून ते भरावं लागतं, नाही तर ते ताऱ्या सोडता, कट करता। पाणी दिलंय मी माझ्या स्वच्छ निर्मळ मनाने दिलं, पण वेळेवर जर बिल भेटत नसेल, वेळेवर वीज बिल भरावं लागतो, त्याचे पैसे भेटत नसेल तर मग कुठेतरी दुखल्यासारखं वाटतंय। गावकऱ्यांची असेल किंवा ग्रामस्थांची तहान भागवण्याचं मोठं पुण्याचं काम हा शेतकरी करतोय, दिलदार शेतकरी। मात्र शासन कुठेतरी त्याची अडचण निर्माण करताना दिसतंय, कारण विहिरी अधिग्रहित केल्या, पाणी चाललंय, शेतातलं पिकंही वाळू दिलं शेतकऱ्यांनी, मात्र त्याचे पैसे काही शासन द्यायला तयार नाही। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, घाणेगाव, औरंगाबाद। बातमी आहे उस्मानाबादची। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती आहे। त्या अनुषंगानं पिण्याच्या पाण्याचं नियोजन म्हणून प्रशासनानं 1111 बोर्स आणि विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत। मात्र अधिग्रहण करून 2 वर्ष झाली आहेत, तरी सुद्धा शासनाकडून या अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाचा मोबदला मिळालेला नाही। 33 कोटी इतकी रक्कम आता शासनाकडे आहे। दरम्यान बोर अधिग्रहण केल्यानंतर पाणी पुरवठाही सुरळीत सुरू होता, मात्र आता वीज बिल भरायला पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बोरचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। उस्मानाबाद जिल्ह्यात गेली 5 वर्षापासून दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे। या दुष्काळाबरोबरच आसमानी संकटाबरोबर आता शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे। सुलतानी यासाठी म्हणतोय मी की याच दुष्काळाचा सामना करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाकडून विहीर व बोर हे 1111 अधिग्रहित केल्यात। मात्र गेली 2 वर्षापासून शासनाकडून ज्या बोर व विहीर अधिग्रहण केले त्यांचा 1 रुपया सुद्धा शासनाकडून बिल निघालेलं आहे। ही गेली 2 वर्षापासून परिस्थिती आहे। 33 कोटी एवढं बिल शासनाकडे थकीत आहे। मी आज एका मानकेश्वर या भूम तालुक्यातील गावात आपण बघू शकता की एक बोर अधिग्रहण केले व इथे आजोबा पाणी भरत आहेत। मात्र ह्या बोरची सुद्धा हीच परिस्थिती आहे की गेली 2 वर्षापासून शासनाने बोर अधिग्रहित केलं, इथून गावाला पाणी पुरवठा केला जातो पाईपलाईननं, मात्र याचा 1 रुपया देखील शासनाने अद्यापर्यंत बिल दिलेलं आहे। सोबत आपल्या ह्या आजीत आपण त्यांना विचारूया, आजी मला सांगा, कधी शासनाने तुमचे बोर अधिग्रहित केलं, तुम्हाला आता पण किती पैसे मिळाले, आता काय तुमची परिस्थिती? 1 पैसा सुद्धा मिळाला नाही बघा, 1 रुपया सुद्धा। 2 वर्ष झालं बिल ती बोर अधिकार गेले त्याला, त्यांनी पैसे दिले नाही तर आमच्या त्यांनी काही पैसे भरणं होत नाही आता। मग कसं करायचं? लाईट बिल कसं भरतं? कसं भरायचं? भरायचंच ना आम्ही, नाही भरायचं। पाणी बंद झालं तर पाणी हो बापडीचं बंद मग झालं तर झालं, मग काय करा? 2 वर्ष भरलं, आता भरणं होतच नाही। कसं म्हणजे पाणी कुठून नेता, काय परिस्थिती पाण्याची? हे काय इथनंच ह्या मालकाच्यातनंच पाणी नेता,
ह्या मालकाचा सुद्धा आम्हाला खिनभर उपकारच आहे. कसं काही तर पाणीच नव्हतं, त्यांनी ते आपलं लाईट भरलं कसं भरायचं तसं, पण आम्हाला पाणी पुरवले. आता हितनं बाई आम्हाला पाणी काय की शासनाने ह्याचं बिल भरावा, आम्हाला पाणी पुरवावं. काय गावची परिस्थिती, किती बोर अधिग्रहण केले, तो कशी परिस्थिती सांगा? पूर्ण गावात 9 बोर अधिग्रहण केलेले आहेत. त्याच्या अधिग्रहण केल्यापासून 1 पण रुपया बिल दिलेलं नाही शासनानं. पूर्ण गावात आता अधिग्रहण ज्यांचे केले ते पंचायतला येऊन म्हणालेत की बाबा आम्ही बंद करणार आहेत. लाईट बिल त्यांचं थकलेलं आहे. लाईट ऑफिसचं त्यांचं कनेक्शन कट व्हायला लागले. एका तर बोरचं लाईट कनेक्शन कट केलेलं आहे. तर शासनानं लवकर ताबडतोब त्यांचं अधिग्रहणाचे पैसे द्यावे एवढी इच्छा आहे. एकूणच बघितलं तर शासन दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोटीचे कागदपत्री नुसतं प्लॅन तयार करत आहे. मात्र ज्या शेतकऱ्याकडून याच टंचाईचा सामना करण्यासाठी जे पाणी घेतलं त्या पाण्याचा मोबदला सुद्धा हे शासन सध्या देऊ शकत नाही आहे. एकूणच मग काय तर हे आसमानी नाही तर सुलतानी सुद्धा संकट म्हणावं लागेल. बालाजी निरपन, IBN लोकमत, उस्मानाबाद. अशीच काहीशी परिस्थिती आहे ती म्हणजे बीडमध्ये एकतर हक्काचं पाणी, शिवाय हे पाणी उपसण्यासाठी लागणारी वीज शासनानं घेऊन त्याच्या बदल्यामध्ये अद्यापही 1 रुपयाही दिलेला नाहीये. ही खंत आहे बीड तालुक्यातल्या मौज इथल्या सुदाम सातकर या शेतकऱ्याची. या शेतकऱ्यानं मागच्या 3 महिन्यांपासून स्वतःच्या शेतीमधील पाणी हे अधिग्रहण करून दिलंय. या विहिरीमधून गावाला तसंच पाण्याचे टँकर भरायला देण्यात येत आहेत. मात्र या शेतकऱ्याला शासनाकडून अद्याप 1ही रुपयाची मदत मिळालेली नाही. 3 महिने झाले टँकर सुरू आहेत आमच्याकडून, विहिरीवरून आम्ही भरून देतो. तर 3 महिन्यापासून अजून बिलं निघलेली नाहीत. तर याच्याबद्दल काही द्या आम्हाला काढून शिनी बिलं. 3 महिने झालं चालू आहेत टँकर. पंचायत समितीकडून बिलं निघायला पाहिजेत आमचे. गोंदियामध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतामध्ये मेहनतीनं उभं केलेलं पीक पाण्याअभावी मेलं आणि ते पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. काशीराम मुके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातल्या चिरेखणी या गावातली ही घटना असून धावेवाडा उपसा सिंचन योजनेमधून तिरोडातल्या 8 गावांना पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यानं या शेतकऱ्यांच्या शेतातला वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. शेती पाणी अभावी वाळली आहे आणि ते पाहून काशीराम मुकेंना हृदयविकाराचा झटका आलाय आणि त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी धापेवाडा उपसा सिंचनाच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. विद्युत बिल भरलं आणि हे सिंचन योजना चालू झाली, पण आता शेतकऱ्याच्या 50% नुकसान झालेलं आहे. आणि आमची अशी एक विनंती राहील तुमच्या जरिया किंवा या शासनाला की जो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, आर्थिक नुकसान, याची नुकसान भरपाई धापेवाडा उपसा सिंचन किंवा शासनाने करून द्यावी. कारण की 50% ऑलरेडी नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या. ह्याच पद्धतीच्या काल आमच्या गावचा एक काशीराम मुके म्हणून शेतकरी आपला शेतात गेला. त्यांनी आपल्या ह्या मेलेला पीक बघितलं आणि त्याला एवढा हृदयाचा धक्का बसला आणि तो आज म्हणजे काल मृत्यू पावला. आज ह्या मृत्यूला जबाबदार कोण? तर शासन किंवा डिपार्टमेंट. शेतकऱ्याची मी पण शेतकरी आहे, आमचे सुद्धा धान भरून पावले. याच्यामध्ये सरासर चुकी डिपार्टमेंटची आहे. म्हणजे काल आम्ही म्हणजे तिथे गेलो, डिपार्टमेंटला गेलो. आम्ही त्यांना तुम्ही आम्हाला पाणी का बरं देत नाही आहे. मग त्यानं सांगितलं की विद्युत म्हणजे आमची कपात झालेली आहे, आम्ही पैसे नाही भरलं, कास्तकारांनी पैसे नाही भरलं. आमच्या गावचे किमान 50 ते 60 लोक गेले, ते विचारपूस केली. त्यानं सांगितलं की पैसे नाही भरलं. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावर म्हणजे दबाव टाकलं की तुम्ही तुमच्याकडे आम्ही वसुली दिली. आमच्या गावातील असून 4-5 असे म्हणजे कास्तकार अजून काही असतील. 1 वर्षाहून त्याला मी पैसे पेड केलेलं आहे त्या कास्तकारानं आणि ह्या लोकांनी त्याला पावती सुद्धा नाही दिलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि तिरोडा तालुक्यामध्ये मागच्या खरीपाच्या फसलीमध्ये शेतकऱ्यांना फसल झालेली नाही. त्याच्यामुळे शेतकरी एकतर हवालदिल झालेला होता. त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि राज्य आणि केंद्र सरकारने धानाच्या बाबतीमधला जो रेट आहे तो अतिशय कमजोर केल्यामुळे शेतकरी त्याच्यातही हवालदिल झालेला आहे. शिर्डीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती विरोधात एक अनोखं आंदोलन करण्यात आलंय. शिर्डीमध्ये आज एका सामाजिक कार्यकर्त्यानं कचरा कुंडीमध्ये बसून हे आंदोलन केलंय. महिलांच्या अधिकारावर गदा आणून गलिच्छ पुरुष प्रधान संस्कृती वाढत असल्याच्या निषेधार्थ कोपरगाव इथल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी कचरा कुंडीत बसून हे आंदोलन केलं. पदावर महिला विराजमान असते, मात्र कामकाज हे पुरुषच बघतायत. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच ठिकाणी पुरुष महिलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवतात. याच्याच निषेधार्थ कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट या गलिच्छ राजकारणाच्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या निषेधार्थ शहरातील कचरा कुंडीमध्ये बसून अनोखं लक्षवेधी आंदोलन केलं. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN.
ब्रेकनंतर आपलं स्वागत। शेतकरी आत्महत्या झाल्यास कारणांचा विचार न करता आता सरकार मदत करणार असल्याची घोषणा विधानसभेमध्ये आज कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे। ही 1 लाख रुपयांची मदत असणार आहे। याआधी कारणांच्या तपासामुळे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळू शकत नव्हती। आता शेतकरी आत्महत्या या एकाच निकषावर मदत मिळणार आहे। कुठल्याही कारणांचा आता तपास केला जाणार नाही। दरम्यान आज दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारतर्फे कृषी मंत्र्यांनी उत्तर दिले। अशा कुटुंबातील कर्त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना कोणत्याही अटी व चौकशीशिवाय रुपये 1 लाखाची आर्थिक मदत प्रचलित पद्धतीनुसार देण्यात येईल। त्यामुळे या कुटुंबांना दिलासा मिळेल। यासाठी आता कारण कोणते आहेत, आत्महत्या केली का, याचा निकष त्याचा निकष, हे सर्व निकष आता शिथिल करून शेतकरी आहे, आत्महत्या झाली, त्याला 1 रुपये त्याच्या परिवाराला मदत करण्याचा निर्णय हा सरकार या ठिकाणी घेत आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर एवढं मोठं संकट आहे आणि त्यासाठी सरकारने 7वा वेतन आयोग शेतकऱ्यांना द्यावा अशी भूमिका नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेली आहे। मुळामध्ये पहिल्यांदा आम्हाला वीज आणि पाणी द्या पाहिजे, बाकीचं आम्ही बघतो। शेतकऱ्यांची परिस्थिती एकंदरीत पाहता 7वा वेतन आयोगाला विरोध करणं विरोध नाही विरोध कशाला करायचा? एक दिवस फक्त ह्यावेळी ते 7वा वेतन आयोग ह्या वर्षापुरतं शेतकऱ्यांना द्या, पुढच्या वेळी पुन्हा त्यांना द्या की तुम्ही तर तो 7वा मोजा। बातमी आहे नांदेडची। पाण्याच्या शोधामध्ये मानवी वसाहतीकडे आलेला बिबट्या रानडुकरासाठी लावलेल्या सापळ्यामध्ये अडकला होता। नांदेड जिल्ह्यातील शिराढोण गावालगतच्या देवी माळावर बिबट्या अडकला आणि अडकलेल्या बिबट्याची गर्जना ऐकून गावकरीही माळावर जमले होते। रानडुकरासाठी लावलेल्या सापळ्यामध्ये बिबट्याचा पाय अडकल्यानं तो सुटका करून घेण्यासाठी जोराजोरात गर्जना करत होता। बिबट्या अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली आणि त्यानंतर सुरू झाला तो थरार। वनविभाग आणि प्राणीमित्र गावामध्ये दाखल झाले तर बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयोग याआधी नांदेडमध्ये कधीच झालेला नव्हता। मात्र प्राणीमित्र प्रसाद शिंदे यांनी धाडस दाखवत बिबट्याच्या जवळ जाऊन बिबट्यावर इंजेक्शनचा मारा केला। प्रसाद शिंदेंच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी निशाण्यावर इंजेक्शन लागलं आणि बिबट्या बेशुद्ध झाला। त्यानंतर वनविभाग आणि प्राणीमित्रांनी बिबट्याच्या पायातला फास काढला आणि फासामध्ये पाय अडकल्यानं त्याच्या पायाला इजाही झालेली होती। मात्र ती दुखापत फार गंभीर नव्हती आणि शुद्धीवर येताच बिबट्या उठून जंगलामध्ये गेला। बातमी आहे सांगलीची। सांगलीमध्ये जप्त केलेले 3 कोटी रुपये हे हवालाचे आहेत। या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाचं पथक LCB विभागामध्ये दाखल झालंय, तर सांगली पोलिसांच्या पथकाचा कोल्हापुरामध्ये तपास सुरू आहे। जप्त केलेली रक्कम ही कर्नाटकातील खासदारांची नसून ही रक्कम हवालाचीच आहे अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे। अटकेमध्ये असलेल्या मैनुद्दीन मुल्लाकडून जप्त केलेली बुलेट एका पोलिसाच्या नावानं खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे। यानंतर इथे आपण घेतो अजून एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN। ब्रेकनंतर आपलं स्वागत। कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये नमन ही लोककला पाहायला मिळते। गुहागरमधल्या वाडेश्वर मंदिरामध्ये तालुक्यातील विविध नमन पथकांनी नमन कला सादर केली आहे। जवळपास 4000 लोकांनी नमन कलेचा आस्वाद घेतलाय। या कलेमध्ये संकासूर हे पात्र विशेष आकर्षणाचा विषय असतो। देवदेवतांचे मुखवटे परिधान करून नमनमध्ये वगनाट्य देखील सादर केलं जातं। आजही अनेक पिढ्या या पारंपरिक नमन कलेला जोपासताना दिसतात। ही कला शाळकरी मुलांपासून ते वृद्ध सर्वच जण मोठ्या उत्साहात सादर करतात। विशेष म्हणजे महिला पात्र देखील पुरुष सादर करतात। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पहा सिटी प्राईम, फक्त आरती कुलकर्णी।